मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? किती जिल्हे आहेत? आता या 36 जिल्ह्याची नावं जर तुम्हाला कोणी विचारली तर आपण सांगताना थोडस गडबडून जातो, है ना? गडबडतो की नाही? तुम्ही पण गडबडता. कधी कधी एखाद्या जिल्ह्याचं नाव सुटून जातं, तर कधी कधी एखाद्या जिल्ह्याचं नाव डबल येऊन जातं. होतं ना असं? तर हे होऊ नये यासाठी तुम्हाला छानशी ट्रिक देतो. ट्रिक कशी पहा की काय म्हणायचं, एक वाक्य लक्षात ठेवायचं. काय वाक्य आहे तुम्हाला लक्ष आहे सगळ्यांचं? कलर चेंज करतो मी. दिसतंय? नाही दिसतंय? अगं कमला उठ. काय लिहिलं आता इथं? अगं कमला उठ. पाय धू. पाय धू. छान चहा रस भजी बनव. काय म्हणतो पाणी? वाचा वाक्य. अगं कमला उठ. पाय धू. चहा रस भजी बनव. हे वाक्य लक्षात ठेवायचं. मला वाटते हे जरा दिसून नाही राहिलं तुम्हाला व्यवस्थित. मी त्याला त्याचा रंग बदलून टाकतो. ठीक आहे? ओके. आता दिसतंय? अगं कमला उठ. पाय धू. छान चहा रस भजी बनव. काय वाक्य आहे? पुन्हा एकदा वाचा. आता पहिला अक्षर कोणता आला आपला? कोणता अक्षर आलेला आहे? अक्षर आलेला आहे पहिला. यामध्ये आता मी थोडस पेन बदलवतो, रंग बदलवतो. ठीक आहे? आता हा जो शब्द अक्षर आलेला आहे, या अक्षरावरचे एकूण किती आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत ते बघूया. जसं वरून तुम्हाला माहित आहे काय? अकोला, अमरावती, अहिल्यानगर. नाव बदल पडलाय ना? अहिल्यानगर. किती झाले? किती झाले इथे? 3 जिल्हे. नंतर काय आपलं? कोणता शब्द आलेला आहे? आणि मला वाटते आपणच त्या जिल्ह्यातल्या कोणता? गडचिरोली. गडचिरोली नंतर ग या अक्षरावरून म्हणजे ती तोंडाकडे जी आपली आहे त्याच्यामध्ये तुला गो शब्द येतो, गो अक्षर येतो, है ना? गोंदिया. कोणता? गोंदिया. नंतर काय? क. काय आहे शब्द? क. क वरून एकच आहे. कोणता? व्हेरी गुड. काय? कोल्हापूर. नंतर म. कोणता अक्षर आहे? म वरून कोणते येतात बरं सांगा बरं? मुंबई शहर. जिल्हा आहे मुंबई शहर. नंतर कमला. ला. लावरून काय येतो? काय येतो? लातूर. त्याच्यानंतर अगं कमला उठ. ऊ. अगं कमला ऊ. उपनगर म्हणजे मग कोणता येतो परत? मुंबई उपनगर. अगं कमला उठ. कोणता येईल? व्हेरी गुड. कोणता येईल? आणि अगं कमला उठ. आता काय कर? पाय धू म्हणजे पावरून कोण येईल? पालघर. परत पवरून परभणी. पुन्हा
पुन्हा कोणता येतोय? कोणता येतो? विसरले? पुणे. किती झाले एकूण? 3. नंतर येतो आपला य. य वरून काय? शाबास. काय? यवतमाळ. काय काय झालं आपलं आतापर्यंत? अग, कमला, ऊन, पाय. बरोबर आहे. आता काय लिहिलं? काय राहिलं मग बाकी आपलं? धू. धू. काय राहिलं? धू. ओ सॉरी. धू. व्हेरी गुड. धुळे. आणि परत एक होतो धाराशिव. काय? धाराशिव. अगर, कमला, ऊन, पाय, धू. नंतर शा. शा. एकच येतो. छत्रपती संभाजी. तुम्हाला माहित आहे का औरंगाबादचं हे नवीन नाव आहे. अगर, कमला, ऊन, छान. न वरून काय करून देणार? व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सांगा. नांदेड. नंतर नागपूर. आणि आणखी एक येतो पुन्हा. व्हेरी गुड. काय? नाशिक. काय रे? नाशिक. आता काय काय झालं आपलं? अग, कमला, ऊन, पाय, धू, छान. छान न झालं ना. आता काय झालं? च वरून काय? व्हेरी गुड. आपल्या अगदी जवळचा जिल्हा हा. आता हा वरून काय काय? व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. कोण सांगितलं? श्रुती. काय? हिंगोली. नंतर चहाही झाला. काय म्हणून बघ आता? रस आहे ना. र वरून सांगा मला आता काय काय येतील? र वरून रत्नागिरी. व्हेरी गुड. पुन्हा रायपूर. कोण सांगितलं रे? अरे बाबा, महाराष्ट्रातील दिल्ली. ते छत्तीसगडकडे दिसायला पडले तुम्ही. ती राजधानी आहे ना. हा चला. नंतर स वरून काय काय येतील? 4 जिल्हे आहेत स वरून. सातारा, सांगली, सोलापूर. व्हेरी गुड. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि सोलापूर आहे ना. सोलापूर आहे. बघा. अग, कमला, ऊन, पाय, धू, छान, चहा, रस. नंतर भजी. व्हेरी गुड. भंडारा. नंतर जी. जी कुठली पण चव लागली ना कुठल्याही वाक्याला. काय? 2 जिल्हे. जळगाव आणि जालना. ठीक आहे. नंतर काय राहिलं आपलं? इकडे घेतो. चालेल. सांगा. बीड आणि बुलढाणा लिहितात. ढाणा नाही लिहित. बुलढाणा. नंतर न. चला आता तुम्ही तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ब झालाय. न आणि ब. येऊ द्या ना डबल. हे नवरून पुन्हा आहे ना. आपण वाक्य बनवत आहोत त्याला. एक राहिलाय नवरून आपण. नंतर बारावी
वाशिम, वर्धा आणि वाशिम. चला बरं, हे एकूण आपण 36 जिल्हे लिहिले का आपण मोजून घेऊया. ठीक आहे, चला बरं मोजू. हा, 1 2 3 4 5. कमाल वाक्याची ऐकले. कोणता वाक्य आहे बघतो? आता विसराल का तुम्ही? कुठलेही वाक्य महाराष्ट्रातले कितीही जिल्हे विचार, म्हणजे तुम्ही जिल्ह्यांची नाव विचारली, एवढं सगळं पाठ नाही करायचं, पाठ करत नाही राहायचं, सगळं ठीक ठेवायचं. म्हणजे कम समय में ज्यादा उत्तर ज्यादा जवाब असं आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.